संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे? पीक विमा सरसकट जमा होणार आहे। तो हेक्टरी किती जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित होणार ते सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओवरती नवीन आले असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच मिळण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 921 कोटींची रक्कम जमा केली जाणार आहे। ही आर्थिक मदत एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल। शेतकरी मित्रांनो, लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे नाव अधिकृत लाभार्थी यादीत असणे आवश्यक ठरेल। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपले नाव या यादीत आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे। या प्रक्रियेमुळे योग्य शेतकऱ्यांनाच मदतीचा लाभ मिळेल, तसेच यामुळे गैरसमज आणि चुकीच्या दाव्यांना आळा बसेल। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याची किती मिळणार आहे ते बघूया। पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्या पिकाच्या हानीच्या स्वरूपावर आणि तीव्रतेवर आधारित दिली जाते। सरकार ही रक्कम थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते। या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना मदत मिळते आणि अचूकपणे ते मिळते। शेतकरी मित्रांनो, मध्यस्थ किंवा दलालांच्या हस्तक्षेप टळवण्यामुळे संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचते। यामुळे योजनेअंतर्गत पारदर्शकता टिकून राहते। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा विश्वास अधिक वाढतो, वेळेवर आर्थिक सहाय्य मिळालेल्या शेतकऱ्यांना शेती हंगामासाठी योग्य तयारी करू शकतात। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, रक्कम थेट डीबीटी प्रणालीद्वारे हस्तांतरित कशी होते ते बघूया। शेतकऱ्यांसाठी थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत मिळणे फारच उपयोगी ठरते। त्यामुळे त्यांना कोणत्याही मध्यस्थावर अवलंबून राहणे लागत नाही, ज्यामुळे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची शक्यता कमी होते। निधी थेट मिळण्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व मेहनत दोन्ही वाचतात। यापूर्वी लाभार्थ्यांसाठी सरकारी कार्यालयाची दौरे करावी लागायची, आता ती अडचण संपलेली आहे। शेतकरी मित्रांनो, थेट लाभार्थ्यांच्या खात्यात व्यवहार पारदर्शक होतो। शेतकऱ्यांना मिळालेला निधी अचूक आणि त्यांच्या खात्यात पोहोचतो। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे त्यांना कोणतीही कपात किंवा विलंब होत नाही आणि ज्यांच्या जीवनात योग्य सोय आणि सुरक्षा वाढते। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केला असेल आणि तुमचा दावा सध्या प्रक्रियेत असेल तर त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी काही सोपा मार्ग आहेत। सर्वप्रथम तुमच्या अर्जाची नोंदणी क्रमांक हातात ठेवा। त्यानंतर विमा कंपनीची अधिकृत वेबसाईटवर जाऊन दावा स्थिती किंवा तत्सम पर्याय निवडा। या पर्यायाद्वारे तुम्ही अर्जाची सविस्तर माहिती पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, आणि तुमच्या पिकाची संबंधित अपडेट मिळवू शकतात। तसेच इच्छित असलेल्या संबंधित कार्यालयाशी थेट संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येईल। त्यामुळे तुमचा दावा कुठे थांबला आहे किंवा पुढील प्रक्रिया काय आहे ते तुम्हाला समजेल। आता लाभार्थी यादीत नाव कसं तपासायचं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधून तपासू शकता। शेतकरी मित्रांनो, तुमचे नाव आणि शेतकरी मित्रांनो, हे अधिकारी या यादीची माहिती देऊ शकतात, ज्यामुळे तुमचा अर्ज कुठे उभा आहे ते समजते। तसेच राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या किंवा PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा स्टेटस ऑनलाईन पाहू शकता। ऑनलाईन तपासणीसाठी तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक आवश्यक असेल। शेतकरी मित्रांनो, या प्रक्रियेमुळे तुम्हाला तुमच्या योजनेतील स्थितीची माहिती तपासू शकता। तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी तुम्हाला हे कार्य करावे लागेल, तरच तुमच्या पीक विम्याची रक्कम थेट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यात जमा होईल। शेतकरी मित्रांनो, आणि ही रक्कम जे तुमच्या नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4 ते 5 दिवसात जमा होणार आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एक सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।